मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणाची सध्या अशी खिचडी झाली आहे की भल्याभल्यांना त्याचा अंदाज लागणं कठीण झालंय. एकीकडे भाजपचं मिशन लोटस जोरात सुरू आहे, जिथे मोठमोठे पक्ष ढासळत आहेत. दुसरीकडे कधी काळी विस्तवही न मावळणारे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे महानगरपालिकेसाठी एकत्र आले आहेत. पण या सगळ्या गदारोळात सर्वात मोठी बातमी काय आहे माहितीये का? राजकारणाचे चाणक्य शरद पवार हे आपल्या संपूर्ण ताकदीनिशी भाजपसोबत सत्तेत सामील होऊ शकतात. काय आहे हे पवार साहेबांचं गुपित मिशन? भाजपच्या ऑपरेशन लोटस पासून आपला पक्ष वाचवण्यासाठी ही खेळी आहे की महाराष्ट्राच्या सत्तेचं नवीन समीकरण? या विषयावर आज आपण सविस्तर बोलणार आहोत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या मराठी जोश कट्टावर. राजकारणातल्या घडामोडी असोत किंवा समाजकारण, इथे आपण करतो तुमच्यासाठी सडेतोड विश्लेषण, ते पण आपल्या माय मराठी भाषेमधून. मित्रांनो, सध्या भाजपची एकच नीती दिसते: शत्रूचा शत्रू तो आपला मित्र. भाजपने ऑपरेशन लोटसचा वापर करून इतर पक्षांचे मोठमोठे खांब आपल्याकडे ओढायला सुरुवात केली. नेत्यांना आता पक्ष वाचवणं कठीण झालंय. शरद पवार हे अत्यंत अनुभवी नेते आहेत. त्यांना हे चांगलंच ठाऊक आहे की जर आपला पक्ष सुरक्षित ठेवायचा असेल तर सत्तेच्या प्रवाहात राहणं किती गरजेचं आहे. म्हणूनच भाजपच्या या वादळापासून आपल्या पक्षाची उरली सुरली नौका वाचवण्यासाठी पवार साहेब भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेऊ शकतात. मुंबई, पुणे, नाशिक यांसारख्या मोठमोठ्या महानगरपालिकांच्या निवडणुका तोंडावर आहेत आणि यावेळी चित्र बदलते. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र झाले आहेत. मराठी कार्ड वापरून ठाकरे बंधू भाजप शिंदे गटाला आव्हान देताना दिसणार आहेत. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी आपली पूर्ण ताकद या निवडणुकांसाठी झोकून दिली. या इलेक्शन वॉर मध्ये आता आरपारची लढाई दिसणार आहे. जेव्हा ठाकरे बंधू एकत्र येऊन हिंदुत्वाच्या आणि मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर भाजपला घेरतील, नेमक्या त्याच वेळी शरद पवार भाजपला साथ देऊन सर्वांना धक्का देऊ शकतात. विचार करा, एका बाजूला ठाकरे बंधूंची भावनिक साथ आणि दुसऱ्या बाजूला भाजप, शिंदे, पवार अशी त्रिशूळ शक्ती. जर शरद पवार सत्तेत बसले तर भाजपला मराठा मताची आणि प्रशासकीय अनुभवाची मोठी साथ मिळेल, जी महानगरपालिका जिंकण्यासाठी अत्यंत महत्वाची ठरेल. अनेकांना वाटतंय की ही पवारांची मजबुरी आहे, पण साहेबांच्या राजकारणात मजबुरी हा शब्द नसतो, तिथे फक्त रणनीती असते. भाजपच्या वाढत्या ताकदीला रोखण्यापेक्षा त्या ताकदीचा वापर करून आपला पक्ष आणि अस्तित्व टिकवणे ही पवारांची मास्टरमॅन चाल असू शकते. यामुळे भाजपलाही पवारांसारखा मोठा चेहरा मिळेल आणि पवारांना सत्तेचं संरक्षण, यातून दोघांनाही फायदा होईल. तर मित्रांनो, महाराष्ट्राचं राजकारण आता अशा वळणावर उभा आहे जिथे कालचा वैरी आजचा सक्का होऊ शकतो. भाजपचं ऑपरेशन लोटस, ठाकरे बंधूंची युती आणि पवारांची भाजपला मिळणारी संभाव्य साथ, हे सगळं चक्र येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत कोणाला सत्तेवर बसवणार? तुम्हाला काय वाटतं? राज आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र येऊन भाजपला रोखावं की शरद पवारांनी भाजपसोबत जाऊन राज्याला नवी दिशा देण्यासाठी प्रयत्न करावेत? तुमच्या मनातलं उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर तो वाऱ्यासारखा शेअर करा आणि हो, आपल्या आवडत्या मराठी जोश कट्टाला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.